नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 17 एप्रिल 2024. आज दुपारनंतर मित्रांनो ठिकठिकाणी राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी मित्रांनो गारपिटीची देखील शक्यता आहे. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही. त्यामुळे तुम्ही चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये लातूर, धाराशिव, या ठिकाणी नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागामध्ये आज आपल्याला मित्रांनो मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळते. तर काही ठिकाणी धाराशिवच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे. तसेच आपण बघू शकता उदगीरच्या आसपासच्या परिसरामध्ये अहमदपूर तसेच लातूर या भागामध्ये देखील आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते व मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील पाहायला मिळत आहे मित्रांनो. तसेच आपण जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही. या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तर सातारा, चिपळूण या भागामध्ये आपल्याला गारपिटीची देखील शक्यता ही पाहायला मिळू शकते मित्रांनो. तर पाटण, चिपळूण, वाई या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसेच पुणे, सासवड, राहू, दौंड या भागामध्ये देखील आपल्याला आज मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर व रात्री आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर आज मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये व कोकणपट्टीमध्ये आपल्याला जास्ती करून पावसाची शक्यता पाहायला मिळते व मराठवाड्यामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकतो. परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये मित्रांनो पावसाचा जोर हा ओसरलेला आहे. या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही. तसेच या ठिकाणी नाशिक, मालेगाव, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला आज मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.